नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नांचं सोर्स टॅपिंग जे आहे ते या सिरीजमध्ये सुरू केलेलं आहे, जेणेकरून नेक्स्ट इयरला MPSC प्रिलिम्स देणारे जे काही स्टुडंट्स आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना फायदा व्हावा. या सिरीजमध्ये आपला हेतू प्रश्न डिस्कस करणे हा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर सोर्स टॅप करणे हा आहे. म्हणजे कुठलं मटेरियल कॅन्डिडेट म्हणून आपण वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचा सोर्स शोधायलाच गेलात तर तो कुठल्या ना कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या ना कुठल्या रेफरन्समध्ये आपल्याला मिळूच शकतो. पण कॅन्डिडेट किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्परंट म्हणून एखाद्या अकॅडमिशियनसारखं पुस्तकं शोधत राहणं हे आपलं काम नाही आहे. ते जे काही आहे ते साईड ट्रॅकिंग आहे, त्यांना आपला वेळ वाया जाऊ शकतो. किंवा ते माझं काम आहे, ते टीचर्सचं काम आहे, ते ॲस्परंटचं काम नाही आहे. मग आपले जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत म्हणजे स्टेट बोर्ड, NCERT आणि एखाद दोन रेफरन्स बुक, ह्याच्यामधून आपल्याला किती माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारावर आपण प्रश्न सोडवू शकतो की नाही हे आपण इथं जज करतोय किंवा हे आपण तपासून पाहतोय. पहिल्या 4 प्रश्नांमध्ये आपण एक्झॅक्ट वर्बॅटिम म्हणजे ओळीला ओळ आपण सोर्स शोधलेला आहे. 5वा प्रश्न संच ए जो काही आहे MPSC 2026चा तो आपल्या समोर आहे बघा, की लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा, चूज द करेक्ट पेअर्स फॉर ऑथर्स. मिडिएवल इंडियामध्ये जे काही ट्रॅव्हलर्स आहेत म्हणजे बर्निया आहे, निकोलाय मनुची आहे किंवा जे काही हिस्टोरियन्स आहेत म्हणजे विल्यम फॉस्टर आहे, रॉबर्ट ओर्मा आहे, तर ह्यांचं जे लेखन आहे याच्यावरचा हा प्रश्न. मग आता तुम्ही जर बघितलं स्टोरिया द मगोर किंवा ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर, अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट, उत्तर त्यांनी दिलेलंच आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये ते आहेच. आता त्यांनी त्याचं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं लिहिलं आहे बघा, स्टोरिया द मगर आहे किंवा हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स ऑफ द मुघल एम्पायर, ते नावसुद्धा त्यांनी पूर्ण लिहिलेलं नाही आहे. डीमध्ये जे आहे ना, हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स ऑफ द मुघल एम्पायर असं ते पूर्ण पाहिजे, किंवा ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर किंवा ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर असं पाहिजे. खरं तर अकॅडमिकली MPSC ते पाळत नाही, मोघम काहीतरी त्यांनी ती नावं दिली आहेत, पण असो MPSCची ही जुनी पद्धत राहिलेली आहे. सो आता सोर्स आपल्याला बघायचं. आता समजा विल्यम फॉस्टर असेल किंवा रॉबर्ट ओर्म असेल, याचं पुढचं नाव जे आहे ओर्म असं आहे, ते पण त्यांनी अर्धच दिलं. हे हिस्टोरियन आहेत, हे मॉडर्न डे हिस्टोरियन्स आहेत. हे जे 2 आहेत हे ट्रॅव्हलर्स आहेत, हे प्रवासी आहेत मुघल काळामध्ये आलेले. मग आता ह्यांचा उल्लेख आणि ह्यांच्या पुस्तकांची माहिती आपल्याला कुठे मिळू शकते, तर आपले स्टँडर्ड सोर्स आहेत. एक म्हणजे तुमचं स्टेट बोर्ड आणि दुसरं आहे तुमच्याकडे असणाऱ्या NCERT. मग ओल्ड NCERT आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिली आहे आणि तुमच्या थीम्स. मग आता माझ्याकडे जी आहे ती थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 हे जे काही पुस्तक आहे बघा, थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2, टेक्स्ट बुक इन हिस्ट्री फॉर क्लास 12, इयत्ता 12वीचं पुस्तक आहे. UPSC करणारे आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे वाचायला पाहिजे का? 100%. NCERT मस्ट आहे का? 100%. स्टेट बोर्ड आणि NCERT हे वाचल्यानंतर इतर पुस्तकं येतात. याच्यातच तुमचं 90% काम होतं, याच्यातच तुमचं 90% काम होतं. पॉलिटीचं होतं, हिस्ट्रीचं होतं, त्यानंतर तुमचं ज्याला काय आपण म्हणतो जॉग्रफीचं होतं. पॉलिटीला ठीक आहे लक्ष्मीकांत, तुम्हाला थोडंसं जास्त वाचावं लागेल कॉन्स्टिट्यूशन करता, पण ओव्हरऑल रायटिंगसाठी असेल जो काही सगळा कच्चा माल आहे तो तुम्हाला इथेच मिळतो. तर ह्या पुस्तकामध्ये चॅप्टर आहे बघा, इथे माझ्या समोरच आहे, थ्रू द आईज ऑफ ट्रॅव्हलर्स, थ्रू द आईज ऑफ ट्रॅव्हलर्स, परसेप्शन्स ऑफ सोसायटी 10th to 17th सेंच्युरी, म्हणजे 10वं ते 17वं शतक. आणि याच्यामध्ये इथे बघा पेज नंबर त्याच्यातलं जे 122 आहे तिथे बघा, फ्रँकॉय बर्निये, डॉक्टर विथ डिफरन्स, आणि आपला पहिलाच पर्याय जो आहे फ्रँकॉय बर्निये जो काही तिथे आन्सर दिले Bचं 1, ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर. आणि त्याची पूर्ण माहिती म्हणजे त्याचा फोटो दिलेला आहे, तो कुठून आला आहे ते दिलेलं आहे. इथे त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन दिलं आहे. फ्रँकॉय बर्निये द फ्रेंच मॅन वॉज अ डॉक्टर, पॉलिटिकल फिलॉसॉफर अँड हिस्टोरियन. फ्रान्समधून जो आलेला आहे तो, सगळी माहिती जी आहे ती त्याची दिली. आणि तो काय म्हटलं आहे की मुघल कोर्टमध्ये तो कधी आहे, 12 वर्षे, 1656 ते 1668, फिजिशियन टू द प्रिन्स दारा शिकोव, द एल्डेस्ट सन ऑफ एम्परर शहाजहान. खूप महत्त्वाचं आहे आणि डायरेक्ट त्याच्यावरचा प्रश्न. आणि त्याचं पुस्तकाचं जे काही नाव आहे ते सुद्धा त्याच NCERT मध्ये पुढच्या पेजवर दिलेलं आहे. बर्नियर्स ट्रॅव्हल इन द मुघल एम्पायर इज मार्क बाय डिटेल्ड ऑब्झर्वेशन. इथे थेट ॲन्सरच आहे. मग आता लोक म्हणतील सर एवढं बारीक कसं काय लक्षात राहील? ज्या वेळेला तुम्ही हे NCERT वाचाल ना त्यावेळेला त्या बर्नियेच्या पुस्तकावर अशी अनेक पानं लिहिलेली आहेत की त्यानं मुघलांविषयी काय म्हटलंय, त्याला काय दिसलं, समाज जीवनाविषयी काय दिसलं.
ते नाव पाठ करणं हा टास्कच राहत नाही, इतकं त्या नावाविषयी बोललेलं आहे. आणि तेवढं एक जरी आपल्याला माहीत असतं की बाबा बर्नियरचं काय आहे इथं, तर B1 ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर, फ्रान्झवा बर्निये असं त्याचं फ्रेंचमध्ये प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. तर त्याचं एकच पुस्तक इथे दिलं आहे B1. प्रश्न टिक झाला आणि आपण पुढे गेलो. NCERT जर माहीत असती तर हे काम झालं असतं. आता निकोलाव मनुचीचा सुद्धा उल्लेख याच पेजवर केलेला आहे, इथेच आहे बघा. इटालियन डॉक्टर मनुची, नेव्हर रिटर्न टू युरोप अँड सेटल डाऊन इन इंडिया. आणि याच NCERT मध्ये मग त्यांनी इतरही सगळे जे काही आहेत, म्हणजे अल्बेरुनी आहे, इब्न बतुता आहे, त्याचं रिला आहे, अनेक लोकांचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. बर्नियरचं पूर्ण अकाउंट त्यांनी दिलेलं आहे. मग आता कोणी म्हणेल सर पण मग ते विल्यम फॉस्टरचं काय, रॉबर्ट ओमचं काय, तर गरज नाही ना. रॉबर्ट ओमनी काय केलं याची आपल्याला गरजच नाही. रॉबर्ट ओमचे वडील डॉक्टर अलेक्झांडर ओम ते बॉम्बेमध्ये सर्जन होते त्याचे वडील, आणि मग रॉबर्ट ओमनी भारताविषयीचं खूप अकाउंट लिहिलं, तो हिस्टोरियन आहे. किंवा तुमचा जो विल्यम फॉस्टर आहे त्याचं 1921चं म्हणजे आधुनिक काळामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे अर्ली ट्रॅव्हल्स इन इंडिया. सो ह्या दोघांविषयी नसेल माहिती तरी चालतंय, पण बर्नियर आणि मनुची ह्या तुम्हाला या NCERT मधून माहीत होतात. आणि पुस्तकाचं नावसुद्धा तिथं दिलेलं आहे. आणि जे मी नेहमी म्हणतो ना की हा सूर्य हा जयद्रथ, बघा हे करून घ्या आता. 12वीचं NCERTचं पुस्तक. स्टेट बोर्डामध्ये डायरेक्ट नाव मिळत नाही, पण NCERT मध्ये मिळतं. मग NCERT वाचणं गरजेचं आहे का? 100%. ॲन्शियंट, मेडिएवल, मॉडर्न सुरुवात करताना स्टेट बोर्ड आणि NCERT याच्यामध्येच आपल्याला उत्तरं मिळतात. पुढचा प्रश्न घेऊन आपण लवकरच भेटू. धन्यवाद.